थंडीमध्ये कोरडा चेहरा, 3 स्टेप घरगुती फेशियल. समस्या: थंडी आली की चेहरा कोरडा किंवा ड्राय पडतो, फकफकीत होतो, ओठांच्या कडा हनुवटीखाली सोलवट, चेहरा काळवंडेला दिसतो. सोल्युशन काय आहे तर क्लिन्झिंग, स्क्रबिंग, फेस पॅक हे 3 स्टेप. क्लिन्झिंग दररोज करता येईल. लागणारे साहित्य: दूध कच्चं किंवा तापवलेलं, मध अर्धा चमचा, कापसाचा बोळा. कसं करायचं? दूध प्लस मध मिक्स करा. कापसाने चेहरा व गळा हलक्या हाताने साफ करा. 2 ते 3 मिनटं सौम्य मसाज करा. नाकाजवळ, ओठांच्या कडांवर, गालांवर नीट मसाज करा. फायदे: डर्ट निघून जातो, चेहरा उजळ दिसतो, ड्रायनेस कमी होतो. 2. स्क्रबिंग आठवड्यातून 2 ते 3 वेळा. लागणारे साहित्य: साखर, कॉफी, मध, टोमॅटो. गर किंवा स्लाइस पण चालेल. कसं करायचं? साखर, कॉफी, मध मिक्स करा. हे मिश्रण टोमॅटोवर घ्या. हलक्या हाताने चेहऱ्यावर स्क्रब करा. जोरात घासू नका. फायदे: डेड स्किन निघून जाते, टॅन रिमूव्ह होतो, चेहरा नॅचरल उजळ दिसतो. 3. फेस पॅक आठवड्यातून एकदा करणारे. लागणारे साहित्य: बेसन 1 ते 1.5 चमचा, ग्लिसरीन 4 ते 5 थेंब, ॲलोवेरा जेल, चिमूटभर हळद. कसं करायचं? सगळं क्रीमसारखं मिक्स करा. चेहऱ्यावर स्पूनने लावा. 10 मिनटं ठेवा. नंतर साध्या पाण्याने धुवा. फायदे: खोलवर मॉइश्चर, चेहऱ्याला ग्लो व चकाकी, ड्रायनेस पूर्णपणे कमी. फायनल रिझल्ट: कोणतंही केमिकल नाही, पार्लरसारखा नॅचरल ग्लो येईल. एका क्लीनअपमध्येच फरक जाणवतो. महिन्यात 4 ते 5 वेळा केल्यास बेस्ट रिझल्ट. फेस पॅकनंतर थोडं ॲलोवेरा जेल लावा. थंडीभर हा रुटीन फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.